ब्युटी ब्लेंडर वापरून सुद्धा तुमच्या फाउंडेशनला व्यवस्थित फिनिश येत नाही का? याचं कारण असं की तुम्ही एकतर ड्राय ब्युटी ब्लेंडर वापरताय किंवा मग तर ब्युटी ब्लेंडरला खूपच ओलं करताय। मग आता ब्युटी ब्लेंडर कसं असावं? तर खरं तर ब्युटी ब्लेंडर हे डॅम्प असावं। आता डॅम्प म्हणजे काय? तर मी तुम्हाला एक्झाम्पल देते। आता हे जे ब्युटी ब्लेंडर आहे ना ते ड्राय आहे, राईट? सो तुम्ही जेव्हा ड्राय ब्युटी ब्लेंडर वापरता तेव्हा काय होतं, फाउंडेशनला व्यवस्थित फिनिश येत नाही, कारण हे जे ब्युटी ब्लेंडर आहे ते संपूर्ण प्रोडक्ट शोषून घेतं। त्यामुळे तुमच्या स्किनवरती एकतर व्यवस्थित प्रोडक्ट लागत नाही, त्याचसोबत व्यवस्थित फिनिश येत नाही, तुमचा जो मेकअप आहे तो केकी दिसतो। आणि जेव्हा तुम्ही एकदमच ओलं ब्युटी ब्लेंडर वापरता तेव्हा काय होतं, तुमचं फाउंडेशन व्यवस्थित लागत नाही आणि मग फाउंडेशनचं फिनिश चांगलं येत नाही। म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमचा ब्युटी ब्लेंडर स्क्वीज करता तेव्हा त्याच्यातून असं पाणीसुद्धा गळायला नाही पाहिजे, राईट? पूर्ण पाणी गळालं आहे तर हे खूपच ओलं ब्युटी ब्लेंडर आहे। असं सुद्धा ब्युटी ब्लेंडर तुम्हाला वापरायचं नाही आहे, तुम्हाला डॅम्प ब्युटी ब्लेंडर वापरायचं आहे। आता मी ब्युटी ब्लेंडर ओलं केलं आहे पण याला व्यवस्थित मी स्क्वीज करून घेतलं आहे। याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मी काढून टाकलं आहे आणि जेव्हा मी याला स्क्वीज करते तेव्हा याच्यातून पाणी अगदी गळत नाही, पाणी निघत सुद्धा नाही बाहेर, पण हाताला माझ्या थोडंसं मॉइश्चर जाणवतं, हाताला थोडासा ओलावा आणि थोडंसं मॉइश्चर जाणवतं। यालाच डॅम्प ब्युटी ब्लेंडर असं म्हणतात। आणि जेव्हा तुम्ही ब्युटी ब्लेंडरला डॅम्प करून तुमचं फाउंडेशन ब्लेंड करता तेव्हा त्याचं फिनिश अगदी सीमलेस येतं आणि फाउंडेशनचा तुमच्या मेकअपचा फिनिशसुद्धा खूप सुंदर दिसतो आणि तुमचा बेससुद्धा फ्लॉलेस दिसतो। ऑल्सो ब्युटी ब्लेंडर वापरण्याची योग्य पद्धत कोणती यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की चेक करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर यू नो द ड्रिल, याला सेव्ह करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा।